आयशा गाडीत शांतपणे बसली होती. तिच्या मनात विचारांचा गोंधळ होता, पण तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. अमन हसरा सहाय्यक तिला ओटीमधील भव्य, जुन्या शैलीच्या बंगल्यात घेऊन गेला. ही तुमची खोली आहे मॅडम, तो म्हणाला. चिंतित हसताना आणि धुकेने आच्छादलेल्या टेकड्यांचं दृश्य दाखवणाऱ्या मोठ्या खोलीचे दार उघडणे. येथे तुम्हाला सगळं मिळेल, पण लक्षात ठेवा, मिस्टर अर्जुनचे नियम कडक आहेत. एक चूक आणि अमन थांबला. त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. आयशाने फक्त मान हलवली आणि ती नव्या वातावरणात रमले. बंगला सुंदर होता, उच्च छतांसह आणि प्राचीन फर्निचरसह, पण तो थंड आणि निर्जीव वाटत होता. आयशाला वाटले की ती सुंदर पिंजऱ्यात अडकली आहे. ती खिडकीजवळ गेली आणि बाहेरच्या बागेकडे पाहत राहिली, जिथे धुके फुलांवर चिकटलेले होते. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, पण मनात अस्वस्थता होती. तिला पुढे काय होईल याची कल्पना नव्हती आणि विचारण्याची हिंमतही नव्हती. त्या रात्री आयशा तिच्या खोलीत एकटीच होती. तिच्या मनात विचारांचा गोंधळ होता. तिने तिच्या चाच्याबद्दल आणि बहिणीबद्दल, ज्यांनी तिला या लग्नात ढकलले, आणि अर्जुनबद्दल, ज्याला ती फारशी ओळखत नव्हती, विचार केला. त्याची थंड, टक लावून पाहणारी नजर तिला अस्वस्थ करत होती, पण ती त्याच्याशी बोलण्याची हिंमत करू शकली नाही. तिला वाटले की ती अडकली आहे, ज्या आयुष्याची तिने निवड केली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 8 वाजता अमन तिच्या दारावर ठोठावला. मॅडम, नाश्त्याची वेळ झाली, तो म्हणाला, जणू तो भव्य हॉटेलचा बटलर होता. आयशा आजी धुकेने आच्छादलेल्या टेकड्यांकडे पाहत होती, वळली आणि त्याला हलके हसले. तिने आपला लाल जोडा बदलून आरामदायक कापडाची साडी नेसली होती, ज्यामुळे तिला अधिक सोयीस्कर वाटले. जेवणाच्या खोलीत प्रवेश करताना तिने अर्जुनला आधीच बसलेले पाहिले, त्याचा लॅपटॉपवर लक्ष केंद्रित केलेले, आणि त्याच्या शेजारी गरम कॉफीचा कप. तो क्षणभर तिच्याकडे पाहिला, त्याचा चेहरा अपठण, मग पुन्हा स्क्रीनकडे वळला. आयशा त्याच्यासमोर बसली. तिच्या डोळ्यांनी नाश्त्याचा प्रसार पाहिला. इडली, डोसा, चटण्या आणि ताजी फळं. सुप्रभात, ती हलक्या आवाजात म्हणाली. अर्जुन पुन्हा वर पाहिला, आश्चर्यचकित, जणू त्याला अपेक्षा नव्हती की ती बोलेल. सुप्रभात, तो कडकपणे उत्तरला. मग म्हणाला, तुम्ही चांगली झोपलात का? आयशा थबकली. हे तिच्याशी बोलण्यापेक्षा जास्त होते जे ती अपेक्षित होते. हो धन्यवाद, ती थोडे उबदारपणे म्हणाली. खोली खूप आरामदायक आहे. अर्जुनने मान हलवली. मग तिच्या आश्चर्याला तीर्थजन, त्याने आपला लॅपटॉप बंद केला आणि तिच्याकडे पूर्ण लक्ष दिले. मला आशा करतो की तुम्हाला दक्षिण भारतीय खाद्य आवडेल. मी अमनला उटीचा पारंपरिक नाश्ता तयार करण्यास सांगितले. आयशाने पहिल्यांदाच मनापासून हसले. मला ते आवडते, धन्यवाद. थोडा वेळ शांतता होती. मग अर्जुनने गळा साफ केला. मला माहीत आहे की हे तुमच्यासाठी कठीण असले पाहिजे, अशा परिस्थितीत येथे येणे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी राक्षस नाही आहे. आयशाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात असुरक्षिततेची एक झलक पाहिली. मला असे वाटले नव्हते, ती शांतपणे म्हणाली. अर्जुनने हलके व्यंगात्मक हसले. मग ते चांगले आहे, कारण मला वाटते की आम्ही एकमेकांसोबत बराच वेळ घालवणार आहोत. आयशाला छातीत एक विचित्र भावना जाणवली, कदाचित आशा किंवा फक्त दिलासा. शक्य आहे की हे तिच्या भीतीपेक्षा वाईट नसेल. दिवस गेले आणि आयशाने तिची दिनचर्या सुरू केली. सकाळी नाश्ता, मग बंगल्यात राहणे आणि रात्री अर्जुनसोबत जेवण. अर्जुन फारसा बोलत नसे, पण जेव्हा बोलायचा तेव्हा त्याच्या शब्दात एक तीक्ष्णता असायची. पण कधीकधी जेव्हा तो विचारात हरवलेला असायचा, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी उदासीनता दिसायची. आयशाला वाटायचे की मध्येच काहीतरी दडलेले आहे, पण ती त्याच्याशी बोलण्याची हिंमत करू शकली नाही. एक दिवस अमन तिच्या खोलीत चहा आणि बिस्किटे घेऊन आला. मॅडम, मी तुमच्यासाठी काही खाद्य आणलं, तो म्हणाला, ट्रे जवळपास खाली पडण्याच्या बेतात. आयशाने त्याच्या अडखळण्यावर हसले. धन्यवाद अमन, हे खूप दयाळू आहे. अमनने ट्रे ठेवला, मग तिच्याकडे चिंतितपणे पाहिले. मॅडम, तुम्ही येथे सेटल होत आहात का? मला माहीत आहे मिस्टर अर्जुन जरा तीव्र असू शकतो, पण तो वाईट माणूस नाहीये. तो फक्त गैरसमजला गेला आहे. आयशाने भुवया उंचवल्या. कसे गैरसमजला गेला? म्हणजे तो बराच वेळ एकटा राहिला आहे. त्याच्या शेवटच्या नात्याने त्याला दुखावले, त्यामुळे तो कोणाशीही जवळ येण्यासाठी सावध आहे. पण मला वाटते की तुम्ही तो बदल करू शकता. आयशा लाल झाली. मी का असे म्हणता? अमनने हसले. कारण मी त्याला कधीच नाश्त्यावर संवाद साधताना पाहिले नाही. नेहमी तो फक्त ग्रंथ करतो आणि लॅपटॉपकडे पाहतो. आयशा हसली, खरे हसली, जे तिलाही आश्चर्य वाटले. मग ते काहीतरी आहे असे वाटते. अमनने उत्साहाने मान हलवली. तंतोतंत. तर त्याच्यावर हार मानू नका मॅडम, त्याला तुमच्यासारखी व्यक्ती हवी आहे.
अमन गेल्यानंतर आयशा चहासोबत मागे बसली. थोडे हलके वाटत होते. शक्य आहे की अर्जुनमध्ये जास्त काहीतरी आहे. काही आठवड्यांनंतर आयशाने अर्जुनसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला तो तिला विनोदीपणे उत्तर देत असे, पण हळूहळू ती त्याच्या खऱ्या स्वरूपाच्या एक झलक पाहू लागली. एका संध्याकाळी बागेकडे पाहताना तिने हिंमत करून विचारले, अर्जुन, तुम्ही हे लग्न का मान्य केले? तुम्ही असे वाटत नाही का कोणावरही दबाव येईल? अर्जुन बराच वेळ शांत राहिला, अंतरात पाहत. शेवटी त्याने बोलले, त्याचा आवाज कमी, माझे परिवार ते तुमच्यासारखे नाहीत. ते अधिक पारंपरिक, अधिक नियंत्रक आहेत. त्यांनी हे लग्न ठरवले कारण त्यांना वाटलं की मला स्थिर व्हायला हवे. मी प्रथम विरोध केला, मग मी विचार केला, का नाही? शक्य आहे की मला याची गरज आहे. आयशाने त्याच्याकडे पाहिले, त्याच्या डोळ्यात वेदना पाहिली. तुम्हाला काय हवे आहे अर्जुन? तो तिच्याकडे वळला, त्याचा दृष्टिकोन तीव्र. मला अशी व्यक्ती हवी आहे जी मला समजते, जी मला फक्त यशस्वी कथा किंवा बँक खाते म्हणून पाहत नाही, जी मला खरा पाहते. आयशाच्या हृदयाला दुखले. मी ती व्यक्ती असू शकते जर तुम्ही मला परवानगी दिलीत तर. अर्जुनने तिचा हात धरला, एक छोटा चिन्ह जी महूत काही बोलत होते. शक्य आहे की तुम्ही असू शकता, तो हलक्या आवाजात म्हणाला. त्या क्षणापासून त्यांचे नाते खोल गेले. त्यांनी आपापल्या भूतकाळाबद्दल, भीतीबद्दल, स्वप्नांबद्दल गप्पा मारल्या. आयशाने अर्जुनच्या एकटापणाचा, बालपण, त्याच्या पालकांच्या निधनानंतर त्याला स्वतःसाठी लढावे लागले, त्याने काहीच नसताना आपला व्यवसाय उभा केला, याबद्दल शिकले. अर्जुनने तिच्या कुटुंबाशी तिच्या संघर्षाबद्दल, ती नेहमीच बाहेरची वाटत होती, याबद्दल शिकले. एकत्र त्यांनी एकमेकांच्या कंपनीत सांत्वन शोधले आणि हळूहळू प्रेम फुलले. आयशा आणि अर्जुन दररोज जवळ येत गेले. त्यांचे नाते सुंदर आणि खरे काहीतरी बनले. आयशाने तिच्या भूतकाळाला माफ केले आणि नवीन आयुष्य स्वीकारले, तर अर्जुनने पुन्हा आपले हृदय उघडे केले. एकत्र त्यांनी प्रेम आणि हास्याने भरलेले घर बनवले. अमन, नेहमीचाच निष्ठावान मित्र, अनेकदा हसत म्हणायचा, मॅडम, तुम्ही या जुन्या बंगल्याला खरं घर बनवलंत. आणि जेव्हा ते वरांड्यावर हातात हात घालून उभे राहिले, टेकड्यांवर सूर्यास्त पाहताना, आयशाला माहीत होते की तिने फक्त नवरा नव्हे तर भागीदार, मित्र आणि तिचा आत्मसाथीदार शोधला. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान गोष्टी पाहण्यासाठी लाईफ मराठी हब या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.